आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। चंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढा। ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान तर मोदींची अण्णांना बाजूला ठेवून माझ्याशी थेट लढा। ठाकरेंचं मोदींनाही आव्हान। मोदी शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलंय। चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत का? ठाकरेंचा सवाल तर एनडीएचं सरकार पडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल। वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून ठाकरेंचं विधान। वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणायची लाज वाटू लागू नये। बाळासाहेबांचा फोटो लावून मत मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून मोदीला बिनशर्त पाठिंबा दिला। उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला। पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजले ना 12 असं म्हणतायत। उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। 400 पारचा नारा देणाऱ्या मोदींचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला। मोदी जन्माला येताना 400 खुळखुळे घेऊन आले होते। संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला। डोममध्ये डोम कावळ्यांचं संमेलन। शिंदेंच्या डोम एनएससीआय सभागृहातल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून राऊतांचा टोला। बेईमानी आणि गद्दारीचा स्ट्राईक रेट वाढलाय, तो आम्ही खाली आणू। राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। ज्यांचे चंद्रपुरात नख उपटले ते लंडनला वाघनखं आणायला चालले। उद्धव ठाकरे यांचा मुनगंटीवार यांना टोला। विधानसभा निवडणुकीसाठी मोदी शहांना सांगून 100 जागा घ्या, 90 जागा निवडून नाही आणल्या तर तुम्ही म्हणाल ते करू। शिंदे गटाच्या रामदास कदम यांचं मोठं विधान। महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ, महायुतीमध्ये आमचा स्ट्राईक रेट चांगला। आनंदराव अडसूळ यांचं विधान। महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं शिंदे गटाच्या तिसऱ्या नेत्याचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार। दिल्लीमधून भाजपच्या कोर कमिटीमध्ये निर्णय। कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही। लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक, भाजपच्या कोर कमिटीची भूमिका। बारामतीची निवडणूक संघर्षाची निवडणूक होती। दिल्लीपासून शक्ती लागली होती। काटेवाडीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। बारामतीमध्ये नेत्यांचं दुकान चाललं नाही। लोकसभेला जे केलं तेच विधानसभेलाही करायचंय, राज्य हातात घ्यायचंय। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। शरद पवार स्वतंत्र लढतील म्हणून त्यांचं असं वक्तव्य। येत्या काळामध्ये महाविकास आघाडी राहणार नाही, संजय शिरसाटांची टीका। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काटेवाडीमध्ये दहशत होती। काटेवाडीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, नागरिकांना धमक्या येत होत्या। युगेंद्र पवार यांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही, महायुतीमध्ये मात्र महाभारत आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा महायुतीमधल्या नेत्यांवर निशाणा। छगन भुजबळांसह अनेक नेते आमदार पक्ष सोडतील। अधिवेशनामध्ये निधी येऊन पक्षाला रामराम करतील, रोहित पवार यांचा मोठा दावा। रोहित पवारांनी आधी स्वतःच्या घराकडे लक्ष द्यावं, मग आमच्यावर बोलावं। सुनील तटकरेंचा रोहित पवारांवर निशाणा। मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आणि जरांगेंनी एकत्र यावं, बच्चू कडूंचं विधान। तर बच्चू कडूंनी दुसरा सल्ला द्यावा, जरांगेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाबाबत पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्यावी, पत्रातून विनंती। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही, सगळे सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं विधान। मराठा समाज फडणवीसांच्या विरोधात घालवण्याचं काम गिरीश महाजनांनी करू नये, फडणवीसांना अडचणीत आणण्याची गिरीश महाजनांची चाल। मनोज जरांगेंचा महाजनांवर हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण। हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं वजन घटलं, प्रकृती सुद्धा खालावली, तरीही उपचार घेण्यास दोघांचाही नकार। जरांगे असंवैधानिक भाषा वापरतात, त्याचं षडयंत्र काय सुरू आहे? लक्ष्मण हाकेंचा सवाल तर लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, जरांगेंचा आरोप। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची आज भेट घेणार। हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मान्य करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेवर नांगर फिरू। ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचा सरकारला इशारा। परभणीच्या गंगाखेडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाची सरकारविरोधात निदर्शनं। शासनाकडे हाकेंचं उपोषण तातडीनं सोडवण्याची मागणी। नांदेडमध्ये सकल ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देण्याची मागणी।
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार. दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी घेणार. सुनेत्र पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेणार. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांचा महायुतीला झटका. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुवळेंना झिरवाळांचा पाठिंबा. गुवळेंचं काम करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना. मंत्री धर्माराव बाबा आत्राम गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती. आरोग्याच्या कारणास्तव अजितदादांशी बोलून निर्णय घेणार. सर्व मतभेद विसरून आता जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येणार. कामानिमित्त लवकरच विखे पाटलांची भेट घेणार. नगरचे खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ढोल ताशा पथकाचं सादरीकरण. नांदेडमध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. आभार बैठकीमध्ये झालेल्या राड्यानंतर आरोप प्रत्यारोप. भाजप महानगर अध्यक्षांनी काँग्रेस उमेदवाराला मदत केल्याचा आरोप. अमरावती जिल्ह्यामधल्या वरुड मोर्शी मतदारसंघावर भाजपचा दावा. भाजप पदाधिकाऱ्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार द्यावा, कार्यकर्त्यांची मागणी. पुण्यात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. नीट परीक्षेमध्ये झालेल्या घोळाविरोधात आपचं आंदोलन. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयामध्ये पारधी समाजासाठी आंदोलन. गोळेगाव जगतपूरमधील निर्माणाधीन पुलाच्या खड्ड्यामध्ये पडून 4 बालकांचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांकडून दोषींवर कारवाईची मागणी. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मविया आक्रमक. चाळीसगावमध्ये मवियाकडून आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये आशा सेविकांसह गटप्रवर्तक महिलांचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन. मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी. 2 जुलैला होणाऱ्या राज्यव्यापी मोर्चामध्ये सहभागी होण्याचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानंतरही 179 विहिरी अधिग्रहित, तर 12 गावांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची माहिती. धुळे तालुक्यामधल्या रानमळा ते पंढरपूर पायी दिंडीला सुरुवात. दिंडीमध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग, तर दिंडीतून गावागावात भजन, भारुड आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन. गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यातून वाशिम जिल्ह्याच्या दिशेनं प्रस्थान. पातूरच्या घाटामधील पालखीची दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिमच्या मेडशीमध्ये आगमन. जिल्ह्यातल्या पहिला मुक्काम आज डव्यातील श्री संत नाथ नंगे महाराज संस्थानामध्ये होणार. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, मात्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्यानं कांद्याला 3,000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सध्या 2,000 प्रति क्विंटलचा दर. विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. मुंबईसह किनारपट्टी भागावर पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. भंडारामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. भंडारा, मोहाडी, साकोली, तुमसर तालुक्यात जोरदार पाऊस. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर दापोलीसह खेड आणि चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी ओढे नाले प्रभावित. पहिल्याच पावसामध्ये बुलढाण्याच्या जळगाव चामोर शहराजवळच्या नाल्याला पूर. नाल्यांची साफसफाई न झाल्यानं काठावरील घरामध्ये पाणी. पण जळगाव नांदेड शहरामध्ये दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचं वाटप. विठ्ठल डक यांच्याकडून 2,000 रेनकोटचं वाटप. नांदेडमध्ये मान्सूनच्या भरोशावर शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू. पावसानं दडी मारल्यानं तुषार सिंचनाद्वारे शेतीला पाणी देण्याची वेळ. धुळे तालुक्यामध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. शेतकऱ्यांकडून मका लावण्याला सुरुवात. यंदा कपाशीच्या ऐवजी मका पिकाला शेतकऱ्यांचं प्राधान्य. धुळे जिल्ह्यामध्ये चाऱ्याचा पुरवठा कमी असल्यानं दरामध्ये वाढ. शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं संकट. हिरव्या चाऱ्याच्या दरामध्ये यावर्षी दुपटीनं वाढ. नागपूरमध्ये पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांची बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रामध्ये गर्दी. सोयाबीन आणि तुरीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. जळगावच्या चोपड्यामध्ये शासकीय ज्वारी खरेदी केंद्राला सुरुवात. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. नांदेडमध्ये पाऊस लांबल्यामुळे जांभळाच्या मागणीमध्ये वाढ. जांभळीचा दर 200 रुपये प्रति किलोवर. केंद्र सरकारकडून खरीप पिकांसाठी
एमएसपी वाढवण्यास मंजुरी. एकूण 14 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ. कापसासाठी 7,121 रुपये प्रति क्विंटल तर तुरीसाठी 7,550 रुपये प्रति क्विंटलचा एमएसपी. पालघर जवळच्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदराच्या विकासासाठी 76,200 कोटी रुपये मंजूर. यरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित सुनावणी 15 जुलैला होणार. ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र संताप. सीएसएमटी हावडा एक्सप्रेसचे शयनयान डबे हटवले. मागणी नसतानाही वातानुकूलित डबे वाढवल्यानं प्रवाशांचा विरोध. धारावीमध्ये पुनर्वसनातील घरं दिल्याशिवाय एकही झोपडी पाडली जाणार नाही. पात्रता निश्चित झाल्यानंतर झोपडपट्टीवासियांना घराचा ताबा दिला जाणार. धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीकडून स्पष्टीकरण. वांद्रे कुर्ला संकुलशी उड्डाण पुलावर अवजड वाहनांना बंदी. उद्या रात्रीपासून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीला प्रतिबंध. मुंबईतल्या गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाण पुलाच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात. 1 जुलैपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता. मीरा भाईंदर आणि वसई विरारच्या पोलीस भरतीला पावसाचा फटका. मैदानामध्ये पाणी साचल्यानं शारीरिक चाचणीची प्रक्रिया थांबली. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी भागामधल्या डीएमके इंटरनॅशनल शाळेचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांना रोपटे देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्ष संवर्धनाचे धडे गिरवले. साताऱ्यामधल्या केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या 350 विद्यार्थ्यांचा जागतिक चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग. जागतिक सिकल सेल दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी उपक्रम. मुंबई महापालिका मुख्यालयाला बॉम्ब न उडवण्याची ईमेलद्वारे धमकी. केएनआर गटाकडून हे दहशतवादी कृत्य असल्याचं करण्यात आल्याचं ईमेलमध्ये नमूद. मात्र पोलिसांच्या तपासणीमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही. दिल्लीमध्ये पाणी प्रश्नाविरोधात भाजपचं भांडे फोडून आंदोलन तर आपचे आमदार आणि मंत्री पाणी विकत असल्याचा भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचा आरोप. राजधानी दिल्लीमधल्या पाण्याचा प्रश्न भीषण. पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांचे मोदींना पत्र. 21 जूनपर्यंत दिल्लीला 100 एमजीडी पाणी मिळालं नाही तर उपोषण करणार. आतिशी यांचा इशारा. पंतप्रधान मोदींकडून बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन. अंतरिम कुलगुरू प्राध्यापक अभय कुमार सिंग यांच्या हस्ते मोदींचा सत्कार. T20 विश्वचषकामध्ये सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान लढत. रात्री 8 वाजता रंगणार सामना. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये करणार मोठी गुंतवणूक. मुरलीधरन 1,400 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांची माहिती. सलग 2 एकदिवसीय सामन्यामध्ये शतकं झळकणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 शतकांसह मानधनाकडून मिताली राजच्या विक्रमाची बरोबरी. प्रज्वल रेवण्णाला 24 जूनपर्यंत एसआयटी कोठडी. जेडीएसचे माजी खासदार रेवण्णावर बलात्कार आणि लैंगिक छळाचे आरोप. अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 3 जुलैपर्यंत वाढ. ईडीकडे कोठडी वाढवण्याचा कोणताही आधार नाही. केजरीवालांच्या वकिलाचा युक्तिवाद. गुजरात राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी तर भावनगरच्या अनेक भागात पाऊस. पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. उष्णतेची लाट कायम राहिल्यानं दिल्लीमध्ये तीव्र उष्णतेच्या झळा. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळत नसल्यानं सामान्यांचे हाल. अमेरिकन लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं घेतली दलाई लामांची भेट. लवकरच तिबेटचा प्रश्न निकाली निघावा यासाठी अमेरिकेतून विधेयकामध्ये तरतूद. दलाई लामा यांचा वारसा कायम राहील. तुमचे अस्तित्व संपून जाईल. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर नॅन्सी पेलोसी यांची टीका.